हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपले एका सबस्क्रायबरचा प्रश्न आहे. का म्हणजे ते नाव घेऊ नका म्हणून सांगितले, त्यामुळे मी नाव घेणार नाहीये. त्या माझे सगळे व्हिडिओ बघतात, ऐकतात आणि त्यांना माझे विचार पण पटतात. त्या म्हणतात, मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा 12वी मध्ये आहे आणि छोटी मुलगी आहे, ती शाळेत जाते. आणि त्या सासू सासऱ्यांबरोबर राहतात. त्यांचं सासूबाईंशी खूप छान जमते. त्या खूप त्यांना सपोर्ट करतात. आणि आधी त्या बँकेत नोकरी करत होत्या. मग मुलाचे 10वीचं वर्ष आलं तेव्हा ती नोकरी सोडली आणि घरात काहीतरी बिझनेस चालू केला. आणि तो पण खूप छान चालत होता. पण आता काय झालं, सध्या त्या म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी त्यांना एक मैत्रीण त्यांची भेटली. ती छान हाय पोस्टवर होती आणि तिनं त्यांना तिचे कंपनीत जॉब ऑफर केला. हे ना पण वाटलं, जॉब म्हटला की कसा महिन्याला पैसे मिळतात. बिझनेस म्हणजे असं नाही, कधी कमी मिळेल कधी जास्त मिळेल. म्हणून ते जॉबला जॉईन झाल्या. आणि जॉबला जॉईन झाल्यावर छान चाललेला होता. ह्या अगदी सिन्सिअरली काम करतात, म्हणजे मुळातच सिन्सिअर आहेत त्यामुळे. आणि आता काय झालेलं आहे म्हणजे त्या जिथे कामाला लागल्या होत्या तिथे त्यांचे मैत्रिणींना काम सोडलेलं आहे. काहीतरी राजकारण असेल, काही असेल, त्यामुळे बाकी लोकांचं ह्यांच्याशी वागणं बदललेलं आहे. हे त्यांना असं पण ऐकायला आलं, तिचे जवळचे लोकांना सगळ्यांना ते काढून टाकणार आहेत म्हणून. ह्यांच्याकडनं कामाला लागताना 3 वर्षाचा बॉन्ड लिहून घेतलेला आहे. त्याचे शिवाय 50,000ची FD घेतलेली आहे सिक्युरिटी म्हणून. 3 वर्षाचे आत जॉब सोडला तर FD मिळणार नाही. आता कॉपरेटिव्ह बँक्समधनं वगैरे असं करतात, असं त्या म्हणतात. मला माहीत नाहीये, का म्हणजे आमच्यातलं कोणी कॉपरेटिव्ह बँकेतनं वगैरे नाहीये, त्यामुळे मला हे काही माहीत नाही. असेल पण त्या म्हणतात म्हणजे असणार. आणि खूप मनस्ताप होतो म्हणतात त्या. त्यामुळे मी जॉब सोडला तर ते पैसेवर पाणी द्यावं, पाणी सोडावं लागणार, म्हणजे पैसे मिळणार नाही. तुमचे मत व मार्गदर्शन हवं आहे काकू, धन्यवाद. मी हे थोडक्यात सांगितले. त्यांचा ईमेल खूप मोठा आहे. आणि हे बघा ताई, प्रत्येकाला अशी वेळ येते कित्येक वेळेला नोकरी सोडायची का नाही, तिथे त्रास होतो. आता त्रास आपण कितीपर्यंत पेलू शकतो ह्याच्यावर प्रश्न आहे, किंवा जॉब कुठल्या प्रकारचा आहे. आज आता तिथे वर असणारी माणसं, म्हणजे टॉपला असणारी माणसं कशी आहे, उद्या ती कशी होतील. उद्या बदल होतो, सगळ्या गोष्टींचा बदल होतो. एक मी सांगते तुम्हाला, आज आहे असं उद्या असणार नाही. त्यामुळे आपण काय निर्णय घ्यायचा हा आपण घ्यायला पाहिजे. आणि खूप मानसिक त्रास होत आहे. अगदी तुम्ही लिहिले तसा, तुम्ही लिहिले बघा, मला ते पैसे परत मिळाले नाही तरी चालेल, मला पण आता सहन होत नाहीये. फायनान्शियल नुकसान होईल पण लोकांचे वागणे मला सहन होत नाहीये. आता मला काय म्हणायचं आहे, एक म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळे मार्ग सांगते. शेवटी निर्णय तुमचा तुम्ही घ्यायचा. सगळे बदल होत असतात. आज तुमच्याशी जी लोक अशी वागतात
ती उद्या तुमच्याशी ती किंवा तिथे त्या पोस्टवर दुसरा कोणी बसला तर चांगलं वागू शकतील का, म्हणजे तुम्ही काम व्यवस्थितपणे करता, तुमचे कामात काही चूक नाही, त्यामुळे आपण काय करावं, आपलं काम झालं, आपण झालं, ही एक तऱ्हा का. म्हणजे असं सगळीकडे राजकारण चालू असते. आता तुमचं तरी प्रायव्हेट कॉपरेटिव्ह म्हणता, इवन ग्रांटेड स्कूल्समध्ये सुद्धा राजकारण चालू असते. नो डाऊट पगार सरकारकडनं येतो, आपले खात्यावर जमा होतो तो पगार, म्हणून लोक काम करतात कित्येक वेळेला का, म्हणजे सोसायटी बदलली, बॉडी बदलली की लोकांना कसं त्रास देऊ आणि आपण कसं जास्त पैसे मिळवू, असं बरेच ठिकाणी चाललेलं असते. सगळीकडे असं असेल असं नाही, काही ठिकाणी अगदी उत्तम संस्था सुद्धा आहेत, पण काही ठिकाणी असं सुद्धा आहे. तरी लोक आम्हाला म्हणतात, अहो काय करायचं, महिन्याला पगार पाहिजे, आपण हे सोडून आज आता दुसरीकडे कुठे आम्हाला अशी नोकरी मिळणार, म्हणून आम्ही काय करतो, शाळेच्या वेळेला जायचं, आपली ड्युटी करायची, वेळ झाली की बाहेर पडायचं. आम्ही कोणाशी जादा बोलत नाही का, म्हणजे कोण जवळचं असते, कोण लांबचं असते, कोण मित्र असतो, कोण शत्रू असतो, आपल्यासारख्या साधे माणसांना काही कळत नाही, म्हणून आपले ड्युटीशी मतलब करतो. ही एक रस्ता आहे. म्हणजे आपल्याला हे जॉब करायचं आहे. जॉब म्हणजे कसं, महिन्याला पगार तर हे सगळं चालू असते, त्यामुळे. आणि तुमच्या बाबतीत ते तुम्ही ठेवलेले ते पैसे, FDचे पैसे सुद्धा 50,000 ठेवलेले आहेत म्हणतात, त्याचं सुद्धा तुम्ही 3 वर्ष पूर्ण केलीत की ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे हा एक विचार करण्यासारखा आहे. आणि दुसरा विचार म्हणजे मानसिकरित्या एवढा त्रास होत असला तर आपण आजारी पडलो, काही झालं की किती पैसे खर्च करावे लागतील. अशा वेळी आपण म्हणू, जाऊ दे, ते 50,000 गेलेले बरं, मी निवांत मी घरात बसून काहीतरी करते. कोण म्हटलं, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीन तुम्ही मिळवू शकता. म्हणजे पैसेच आपण काही सांगू शकत नाही, आज गेले तरी उद्या कितीतरी पटीन आपण पैसे मिळवू शकतो. पण आरोग्य म्हणा किंवा वेळ ही येदा गेलेली मिळत नाही. त्यामुळे तुमचं आरोग्य आधी बघा. आरोग्याला तुम्हाला त्रास होते, ते सगळे ह्याचा तुम्ही तिथे नाही सहन करू शकत, तुम्ही तिथे पुढे कंटिन्यू करू शकत नाही का, म्हणजे केलात की तुम्ही आजारी पडाल, तुमची घरात आल्यावर पण का, म्हणजे तिथे आपले डोक्याला काही त्रास झाला असला की मग आपण मुलांवर, नवरेवर, सगळ्यांवर तो त्रास काढतो. हे सगळ्या बायकांना माहीत आहे. त्यामुळे असं होत असलं तर मग सोडलेली काही वाईट आहे. हे बघा, सोडलं की आपलं मन तरी शांत होईल. पैसे आपण मिळवू शकतो, पैशाचा बिलकुल विचार करायचा नाही. अहो, घरी बसून लेडीज आता महिन्याला 6, 7, 8 लाख रुपये मिळवतात यूट्यूबवरनं. असंच आणि काही बिझनेस करूनही मिळवत असतील, हे मला माहीत आहे त्यांचं, म्हणून सांगते. त्यामुळे पैसा आपण मिळवू शकतो, पैशाचा विचार करू नका. तुम्ही तो मानसिक त्रास तुम्ही पेलू शकता का नाही हा विचार करा. ते मानसिक त्रासानं तुम्ही आजारी पडलात, कितीला पडणार हा विचार करा. आता नाही, थोडके दिवसासाठी ना, मी माझं ड्युटी करते, येते, मला कोणाशी देणं नाही घेणं नाहीये, असं असलं तुम्ही करू शकाल ते करा. नाही त्रास होत असला, नाही बाबा
मी करूच शकणार नाही, त्याच्यावरनं माझ्या डोक्यावर परिणाम होईल, मला त्रास होईल, घरी आल्यावर किटकिट होते, असं असलं तरी तर काय करा, ती नोकरी सोडा आणि तुम्ही पूर्वी करत होता बिझनेस, ते काही बिझनेस चालू करा किंवा आणि काही नवीन चालू करा. I wish you all the best. Have a good day.